क्लिअर दिसायले का कोणाला तरी? हा चला, काही जणांना दिसायले, याचा अर्थ माझ्या नेटवर्क मध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, चला, मोडचा अर्थ काय होतो ते तुम्हाला सांगतो. सर्वात जास्त वेळेस जो अंक येतो त्याला काय म्हणतात? मोड. तर आता आपण मोडचं एक उदाहरण घेऊया. या मोडसाठी मोड शिकायचं आहे आज आपल्याला. उदाहरण घेऊया. क्लास 6 to 8, 8 to 10, 10 to 12, 12 to 14, 14 to 16. तर आता मुलांनो, माझा एक प्रश्न आहे, दिलेले क्लास हे कंटिन्युअस आहेत का? सांगा आदित्य, दिलेले क्लास हे कंटिन्युअस आहेत का? आहेत का मुलांनो दिलेले क्लास कंटिन्युअस? येस ऑर नो? प्रीती, क्लास कंटिन्युअस आहेत का? क्लास कंटिन्युअस आहेत का? ब्लर दिसायलंय? हो, ओके. आदित्य, रेंजचा प्रॉब्लेम आहे बेटा तुझ्या, होईल सर. बोल ना कर तुम्ही. 8, 8, 10, 10, 12, 12, 14, 14 क्लास कंटिन्युअस आहेत, काही प्रॉब्लेम नाही. मग आपण आता लिहूया फ्रिक्वेन्सी. काय लिहूया? फ्रिक्वेन्सी, Fi. पहिली फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 43, 58, 70, 42 आणि 27. आता एक सिंपल क्वेश्चन आहे माझा, सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी किती आहे? सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी किती आहे मुलांना सांगा? सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी किती आहे? सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी किती आहे याच्यामध्ये, Fi मध्ये? आठवत नाहीये का? 70. व्हेरी गुड साक्षी. ह्या 70 ला म्हणायचं F1. 70 ला काय म्हणायचं? F1. F1 च्या नंतरला म्हणायचं F2 आणि त्याच्या अगोदरच्याला म्हणायचं F0. त्याच्या अगोदरच्याला काय म्हणायचं? F0. व्हेरी गुड. चला, यायला मुलांना लक्षात. हा पेज नंबर 147 आहे मुलांना. पेज नंबर किती आहे? 147. म्हणजे हा झाला मॉडेल क्लास. एल किती झालं? 10. F1 किती आहे? 70. F2 किती आहे? 42 आणि F0 किती आहे? 58. एवढ्या किमती. आणि H पाहिजे आपल्याला. H म्हणजे दोघांचा फरक. 12 - 10 किती? 2. मोड काढण्याचा एक सिंपल फॉर्म्युला आहे. मोड इज इक्वल टू L प्लस ब्रॅकेट मध्ये F1 मायनस F0. F1 मायनस F0 हे जशाला तसं लिहायचं. F1 मायनस F0 सर्वात शेवटी मायनस F2 लिहायचं आणि इथं 2 लिहायचं. फॉर्म्युला कसा लिहिला बघा. F1 मायनस F0, पुन्हा खाली F1 मायनस F0 लिहिलं, मायनस F2 आणि इथं 2 लिहून टाकायचं इंटू H. हा झाला मोडचा फॉर्म्युला. चला, मोडचा फॉर्म्युला लक्षात आला का सांगा मला? हा जो मोडचा फॉर्म्युला लिहिलाय हा लक्षात आला का? F1 मायनस F0 एवढं लक्षात ठेवायचं. F1 मायनस F0 मायनस F2 वरचं जशाला तसं. ओके सागर बेटा. आता आपण L लिहूया. L किती आहे मुलांनो? 10 प्लस F1 किती आहे? 70
मायनस F0 किती आहे 58, 2 F1 म्हणजे 70, 58 आणि F2 म्हणजे किती आहे 42 इंटू H किती आलेला आहे 2. 10 अधिक 70 मधून 58 गेले किती राहतील मुलांनो 12. किती राहतील 12. या दोघांचा गुणाकार किती येईल 140. या दोघांची बेरीज होईल मुलांनो 8 आणि 10 0 हाताला 1 5 आणि 5 10 100 इंटू 2. 10 अधिक 12 हे 40 गुणिले 2 बेग 22. 10 अधिक बेसख 12 22. 6/10 म्हणजे 0.6. तर आन्सर येईल 10.6. किती येईल आन्सर 10.6. Therefore mode is 10.6. मोड इज 10.6. आलं का मोड लक्षात सांगा. फक्त हे तर सर्वात सोपं आहे बघा. फक्त क्लास कंटिन्युअस असणं आवश्यक आहे. फक्त काय आवश्यक आहे क्लास कंटिन्युअस असणं आवश्यक आहे. मोडचं कॅल्क्युलेशन आलं का लक्षात सांगा. बरेचसे मुलांना वाटते की हा चॅप्टर संपलेला आहे म्हणून पुरं ऍड होत नाहीये. ओके साक्षीचं आलं लक्षात, सागरचं सुद्धा आलं, प्रीती ओके बेटा. चला आपण मोडचं बघूया. बघा 1 फेब्रुवारी पासून मी जॉमेट्री चालू करणार आहे. 1 फेब्रुवारी पासून काय स्टार्ट करणार आहे जॉमेट्री. ओके स्टुडंट, फ्रॉम 1 Feb I will start the geometry. ओके चला 1-2 दिवस आपण हे घेत राहूया, काही अडचण नाही. चला क्लास 2 to 3, 3 to 4, 4 to 5, 5 to 6, 6 to 7. मला सांगा पहिला प्रश्न, क्लास हे कंटिन्युअस आहेत का? मुलांनो सांगा, क्लास हे कंटिन्युअस आहेत का? येस ऑर नो? क्लास हे कंटिन्युअस आहेत मुलांनो? अरे काहीच सांगा तुम्ही, काय झालं ओळखायला नाही क्लास कंटिन्युअस आहेत का नाही? कसं ओळखायचं? ओके प्रीती, हे 3-3, 4-4, 5-5, 6-6 असा असेल तर क्लास कसे असतात कंटिन्युअस. मग काही अडचण नाही. आपण फ्रिक्वेन्सी लिहूया. फ्रिक्वेन्सी काय काय आहेत बघा, 30, 70, 80, 60, 20. माझा पहिला प्रश्न आता आहे की सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी किती आहे? याच्यामध्ये सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी किती आहे? अरे ऑफलाईन वसमत रोडला चालू झालेला आहे. सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी किती आहे? 80. किती आहे? 80. ठीक आहे, सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी आहे 80. ह्याला काय म्हणायचं? 80 ला F1, ह्याला म्हणायचं F0, याला म्हणायचं F2. मग आपण खाली उत्तरामध्ये लिहूया. F1 बरोबर 80, F2 बरोबर 60, F0 बरोबर 70, L म्हणजे लोअर लिमिट 4, H काढायचे म्हणजे दोघांची वजाबाकी 1. मला वाटतं सर्व संपलं. मग मोडचा फॉर्म्युला आहे मोड इज इक्वल टू L प्लस, इथं लिहायचं F1 मायनस F0, F1 मायनस F0. जे वर लिहिले ते सुद्धा खाली लिहा, F1 मायनस F0. आता इथं लिहून टाका मायनस F2 आणि इथं लिहून टाका 2 इंटू
एच. ह्या किमती केल्या ऍड आपण. आता एल ची व्हॅल्यू ठेवूया. एल किती आहे 4. F1 किती आहे 80 मायनस 70. 2 F1 म्हणजे 80, F0 म्हणजे 70 मायनस F2 किती आहे मुलांनो 60 गुणिले एच ची व्हॅल्यू 1 आहे. 4 अधिक 80 मधून 70 गेले 10. दोघांचा गुणाकार 160. हे येईल 130. 4 अधिक 10 हे येणार आहे 30. हा 0 कटला, हा 0 कटला. याच्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे. तिरकस गुणाकार करू. 3 चौक 12 1 3 13/3 आलं मुलांना. 13/3 आपण बघूया काय ते कॅल्क्युलेशन. 3 चौक 12 1 उरला. किती झाले मुलांना 10. 3 त्रिक 9 पुन्हा 1 उरला. 3 त्रिक 9 3 त्रिक 9 असं चालू राहील. मोड आले 4.33. व्हॉट इज द मोड 4.33. आलं का लक्षात सांगा. मोड आलं का लक्षात मुलांनो. दोन प्रॉब्लेम झाले. थोडस तुम्हाला आता सोपं वाटलं असेल. मोडचं कॅल्क्युलेशन तर आता ओके साक्षी विशाल. चला आपण तिसरा प्रॉब्लेम घेऊया. क्लास आहे 0 ते 20, 20 ते 40, 40 ते 60, 60 ते 80, 80 ते 100, 100 ते 120. आता प्रत्येक मुलांना उत्तर द्या. क्लास हे कंटिन्युअस आहेत का. व्यवस्थित बघून सांगा. क्लास हे कंटिन्युअस आहेत का. आहेत का क्लास कंटिन्युअस. ओके प्रीती हो म्हणते. ओके विशाल. ओके राधिका. अजित हो. आदित्य हो. क्लास हे कंटिन्युअस आहेत. व्हेरी गुड. आता हे क्लास कंटिन्युअस झाले. आता इथे लिहूया आपण फ्रिक्वेन्सी. मग काहीच डोक्याला ताण नाही. आपण फ्रिक्वेन्सी लिहून घेऊया. फ्रिक्वेन्सी आहे 13, 50, 70, 100, 80, 17. सांगा सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी किती आहे. त्याच्यातली सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी 100. व्हेरी गुड. तर ह्याला म्हणणार आपण F1, त्याच्यानंतरच्याला F2, त्याच्या अगोदरच्याला F0 आणि ह्याला हे असं अंडरलाईन करा. ज्या ज्या किमती आहेत त्या लिहून टाकूया. F1 म्हणजे 100, F2 म्हणजे 80, F0 म्हणजे 70, L म्हणजे 60. H म्हणजे काय असते दोघातला फरक. दोघातला फरक आहे 20. दोघातला फरक किती आहे 20. तर डायरेक्ट आपण लिहूया मोडचा फॉर्म्युला. मोड इज इक्वल टू L प्लस काय येणार F1 मायनस F0. खाली सुद्धा लिहायचं F1 मायनस F0. इथं लिहायचं F2 आणि इथं लिहायचं 2 इंटू H. आता किमती ठेवूया. L ची किंमत आहे 60 प्लस F1 आहे 100 मायनस F0 आहे 70. 2 F1 म्हणजे 100, F0 आहे 70 मायनस F2 आहे 80 इंटू H किती आले मुलांना 20. 60 अधिक 100 मधून 70 गेले 30 राहणार. हे येणार 200. या दोघांची बेरीज 150 गुणिले 20. 60 अधिक 30 हे येईल 50 गुणिले 20. हा 0 हा 0 कॅन्सल झाला. 5 1 5 5 सख 30 60 साई दोन्ही 12
72. खूप सोपा असल्यामुळे मुलांना मी काही जास्त तुम्हाला पुन्हा पुन्हा समजून सांगणं झालं. आता थोडंसं एक वेगळं उदाहरण घेतो जे तुमच्या लक्षात येईल काय काय नाही. अरे विशाल बेटा, काय सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी बघायची F1 आहे, 100 आहे, त्याला म्हणायचं F1. तिच्या अगोदर तिला म्हणायचं F0, तिच्या नंतरच्याला काय म्हणायचं F2, त्याच्यानंतरच्याला काय म्हणायचं F2. आणि मोडचा फॉर्म्युला लिहिलाय आपण, मोड इज इक्वल टू काय, L प्लस F1 मायनस F0. हे आलं का नाही 72 लक्षात रे? एकदम सोपं सांगितलेलं आहे मी. विशाल बेटा लक्षात आलं का नाही रे? खूप सोपं असल्यामुळे मी काही जास्त याच्यावर बोलणं झालो. ओके बेटा, एक थोडस क्लास कंटिन्युअस नसलेलं उदाहरण घेतो. वन टू थ्री क्लास 4 ते 6, 7 ते 9, 10 ते 12, 13 ते 15. चला सांगा मुलांनो, क्लास हे कंटिन्युअस आहेत का? क्लास हे कंटिन्युअस आहेत का? क्लास कंटिन्युअस आहेत का? इथं 3 आहे, इथं 4 आहे, 6 आहे, 7 आहे, 9 आहे, 10 आहे, 12 आहे, 13 आहे. नाहीत. व्हेरी गुड. क्लास हे कंटिन्युअस नाही. ओके, मग क्लास जर कंटिन्युअस नसतील मुलांनो, तर आपल्याला काय करायचंय, लक्ष द्या, क्लास हे कंटिन्युअस करून घ्यायचे. आता इथं नाव टाकू कंटिन्युअस क्लास. कंटिन्युअस क्लास. कंटिन्युअस क्लास कसं करणार? ह्या सर्वातून 0.5 कमी करायचं. हे 5.0, हे काय 3.5, हे किती येईल 6.5, 10 ला केलं तर किती 9.5, 13 किती 12.5. आता याच्यानंतर काय करायचं, इकडे 0.5 न वाढवायची. किती लिहायचं 3.5, 6.5, 9.5, 12.5, 15.5. हे केले बघा क्लास कंटिन्युअस. आता मी क्लास कंटिन्युअस केलेले आहेत. आता याच्या आपण फ्रिक्वेन्सीज लिहूया. फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 30 FI, 40, 27, 18, 12. सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी किती आहे मुलांना सांगा? सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी किती आहे? टेल मी. सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी किती आहे? 40. व्हेरी गुड. किती आहे? 40. किती आहे? 40. तर ह्याला म्हणूया आपण F1, पहिल्याला F0, दुसऱ्याला F2, आणि ह्याला असं ब्रॅकेट करून घ्या. ह्याला म्हणतात लोअर लिमिट L 3.5. H म्हणजे दोघांचा फरक, 5 मधून 5 गेले 0, 6 तून 3 गेला 3, H3 येईल. F1 40 आहे, F2 27 आहे, आणि F0 30 आहे. मग मोडचा फॉर्म्युला येईल L प्लस F1 मायनस F0, खाली सुद्धा F1 मायनस F0 मायनस F2
इंटू एच इथे घेणार 2. एल किती आहे बघा मुलांनो 3.5. F1 आहे 40 मायनस 30. 40 मायनस 30 टॉइस F1 2 इंटू 40 मायनस F0 किती आहे 30. F2 किती आहे 27. H किती आहे मुलांनो 30. सॉरी H3 आहे 3.5. 40 म्हणून 30 गेले 10 80 आणि ही 27 गुणिले 3. 3.5 अधिक गुणून घेतला आपण 10 त्रिक 30. 10तून 7 गेले 3. 8 मधून 3 गेले 5. तर मुलांना हे कॅल्क्युलेशन्स तुम्ही करून घ्या. आता पुढचं कॅल्क्युलेशन काही तुम्ही करत बसत नाही. पॉईंटचा भागाकार थोडासा मोठा आहे. ठीक आहे, आन्सर्स तुम्ही काढू शकता. हे एफ आय आहे ना मुलांनो, एफ आय हे काय एफ आयच आहे ना, एफ आय 40च आहे. हिची काढायची काही गरज नाहीये. बहुतेक तुम्ही काहीतरी वेगळं विचारताय वाटतंय. काय विचारेल माझ्या लक्षात येईन झाले. F1 40 मोड काढायचा डायरेक्ट आपल्याला. बरं, आजचा पाठ तुम्हाला सांगितलेला कळाला का? 1 फेब्रुवारी पासून आपण जॉमेट्री स्टार्ट करूया आणि जॉमेट्री एकदम स्लो घेईल. ओके, तर आजचा क्लास आपण या ठिकाणी थांबूया. मोडचे उदाहरणं घेतले तुम्ही, आज आपण थांबूया. ओके राधिका बेटा, चला आपण नंतर कंटिन्यू करूया. ओके साक्षी, ओके प्रीती, बाय राधिका, गुड नाईट विशाल, बाय साक्षी.